प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 21व्या हप्त्याचे वाटप आज नवी दिल्लीतील कृषी भवन येथून केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या 27 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 540 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे इतर राज्यांच्या तुलनेत अगोदर देण्यात आली आहे. इतर राज्यांमध्ये 21व्या हप्त्याचे वाटप कधी केले जाणार या संदर्भात कोणतीही सूचना किंवा माहिती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. त्या संदर्भात माहिती आल्यास आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. याआधी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते 2 ऑगस्ट रोजी PM किसान योजनेचा 20वा हप्ता जारी करण्यात आला होता. देशभरातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये DBTद्वारे अंदाजे 20,000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली होती. PM किसान योजना ही जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. त्यांची ही एक केंद्रीय स्तरावरची योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ 3 समान हप्त्यांमध्ये DBTच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधारशील जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. अधिक माहिती व आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी आपण pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतो.